शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज आपण आजच्या अंदाजामध्ये बघणार आहे दिनांक 5 जुलै, 6 जुलै, 7 जुलै या कालावधीत राज्यात कुठे किती पाऊस होईल ते, आणि त्यानंतर दिनांक 8 जुलैपासून राज्यात पावसामध्ये घट होऊन एक तुरळक ठिकाणीच आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे. त्या संदर्भातसुद्धा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती देणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचा अंदाज सविस्तर लक्षात येईल. तर शेतकरी बंधूंनो, करूया सुरुवात. तर अगोदर बघू आपण दिनांक 5 जुलै, 6 जुलै आणि 7 जुलै या कालावधीत राज्यात कुठे किती पाऊस होईल ते. तर तुम्हाला ही जी काही लाल रेषा दिसत आहे, तर ह्या लाल रेषेच्या आतील सर्व जिल्ह्यामध्ये दिनांक 5 जुलै, 6 जुलै आणि 7 जुलै या कालावधीमध्ये मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे. इकडे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. मात्र त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत, पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पुण्याची पश्चिम भाग इथे सुद्धा मध्यम ते जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर साताऱ्याची पश्चिम भाग इथे सुद्धा मध्यम ते जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. इकडे कोल्हापूरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे पश्चिम भागामध्ये. त्यानंतर जे काही हे उर्वरित जिल्हे आहेत, ह्या पिवळ्या रेषेच्या आतील जिल्हे, तर या पिवळ्या रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला 5, 6, 7 जुलै या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यामध्ये सुद्धा दिनांक 5 ते 7 जुलै या कालावधीमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर ही जी काही तुम्हाला हिरव्या रेषा दिसते, तर ह्या हिरव्या रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये आपल्याला या कालावधीमध्ये दिनांक 5, 6 आणि 7 जुलै या कालावधीमध्ये आपल्याला एक मध्यम ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, त्यानंतर अहिल्यानगरचा दक्षिण भाग, त्यानंतर पुण्याचा पूर्व भाग, साताऱ्याचा पूर्व भाग, सांगलीचाही पूर्व भाग, कोल्हापूरसुद्धा काहीसा पूर्व भागाचा समावेश आहे. इकडे यवतमाळचे सुद्धा दक्षिण भाग आहे. तर या जिल्ह्यामध्ये आपल्याला एक मध्यम ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. म्हणजेच दिनांक 5 ते 7 जुलै या कालावधीमध्ये जर आपण थोडक्यात बघितलं ह्या इमेजमध्ये, तर इकडे जी तुम्हाला ह्यो पट्टा दिसत आहे इकडे कोकणी भागाचा, इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दाखवत आहे. त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रात जर बघितलं आपण, इकडे मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची आपल्याला नोंद झालेली दिसेल. त्यानंतर ह्या पट्ट्यात जर बघितलं पिवळ्या रेषेच्या आतील, तर आपल्याला इथे मध्यम ते जोरदार पाऊस बहुतेक ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जर यापून ह्या टप्प्यात बघितलं खालच्या, तर इकडे आपल्याला रिमझिम ते काही ठिकाणी मध्यम सरी पाहायला मिळणार आहे 5, 6 आणि 7 जुलै या कालावधीमध्ये. तर आता बघूया दिनांक 8 जुलै ते दिनांक 20 जुलै या कालावधीमध्ये राज्यात एकूण पावसाची काय स्थिती राहील ते. तर शेतकरी बंधूंनो, दिनांक 8 जुलैपासून राज्यामध्ये पावसामध्ये मोठी घट होणार आहे. त्यामध्ये फक्त पाऊस आपला कुठे पाहायला मिळणार आहे, तर जी काही ही तुम्हाला लाल रेषा दिसत आहे, तर या लाल रेषेच्या आतील जे काही जिल्हे दिसत आहे तुम्हाला, फक्त या जिल्ह्यामध्येच आपल्याला बहुतेक ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळेल. त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे इकडे गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावतीचा उत्तर भाग, त्यानंतर जळगावचाही उत्तर भाग, नंदुरबार, धुळे ह्या जिल्ह्याचा सुद्धा उत्तर भाग आहे. त्यानंतर इकडे नाशिकचा पश्चिम भाग, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मुंबई, त्यानंतर सिंधुदुर्ग,
इकडे पुण्याचा पश्चिम भाग, साताऱ्याचा पश्चिम भाग, कोल्हापूरचा पश्चिम भाग या जिल्ह्याचा समावेश आहे. म्हणजे या जिल्ह्यामध्ये दिनांक 8 जुलै ते 20 जुलै या कालावधीमध्ये म्हणजे रोज पाऊस या जिल्ह्यात सुद्धा होणार नाही. म्हणजे यामध्ये जर 8 तारखेला झाला तर 9 तारखेला होणार नाही, 9 तारखेला झाला तर 10 तारखेला होणार नाही, अशी कंडिशन नाही. म्हणजे या कालावधी एक भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल. मात्र जो काही राज्याचा अंतर्गत जो काही उर्वरित भाग आहे, ही जी तुम्हाला आता हिरवी रेषा दिसती, तर ह्या हिरवी रेषेच्या आतील जे काही सर्व जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही. नुसते ढगाळ वातावरण राहील व कुठंतरी अधूनमधून एखाद्या ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळेल. अन्यथा दिनांक 8 जुलै ते दिनांक 20 जुलै या कालावधीमध्ये या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही. तर त्यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत, तर त्यामध्ये आहे नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, वाशिम या जिल्ह्यामध्ये तर एकदम पावसाची शक्यता लगे किंचित ठिकाणीच आहे. त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नाशिक जे काही धुळ्याचा भाग, नाशिकचा दक्षिण भाग, धुळ्याचा दक्षिण भाग, नाशिकचा पूर्व भाग, धुळ्याचा दक्षिण पूर्व भाग, जळगावचा दक्षिण भाग, त्यानंतर बुलढाण्याचा सुद्धा दक्षिण भाग, अकोलाचा दक्षिण भाग, यवतमाळ, वर्धा दक्षिण भाग, चंद्रपूरचा दक्षिण भाग, त्यानंतर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये एक आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरी पाहायला मिळेल. मात्र त्याची पण शक्यता कमीच आहे. म्हणजे सरळ दिनांक 8 जुलैपासून पावसामध्ये जर बघितलं आपण तर फक्त आपल्याला या पट्ट्यामध्ये पाऊस दिसत आहे. त्याच्या व्यतिरिक्त राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही. जरी झाला तर तो स्थानिक लेवलचा पाऊस असेल. तर शेतकरी बंधूंनो, आता आपल्यासाठी पुन्हा एक पिकासाठी एक मला तरी असं संकट दिसते की 8 ते 20 जुलै पाऊस नाही, त्यानंतरही पुन्हा एखाद्या वेळेस 4-2 दिवस पाऊस लेट होऊ शकतो. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.